सगळे शिवप्रेमी जिथे जिथे शिवाजी महाराजांच्या वर कुठल्याही पद्धतीचं कोणी वाकड्या नजरेने बघितलं तर आमच्यासाठी तो गुन्हेगारच आहे. पण जसं मी हडपसरची एक घटना सांगितली, तिथे पठाण नावाचा एक जिहादी तो जातो, भर दिवसात जातो आणि महाराजांच्या पुत्राची विटंबना दगडाने तोडून टाकतो. तिथे ह्यांच्यातला कोण पण सो कॉल्ड शिवप्रेमी आज जे जोडे मारताना तुम्हाला दिसले कोण, कारण का तो पठाण होता. आणि आज हा आपटे आहे, ज्याला त्याच्यावर केस पण होणार, त्याला शिक्षा पण भेटणार आणि उरलं सुरलं आम्ही पण त्याला आपटणार. पण तो आपटे आहे, तो हिंदू आहे म्हणून त्याला वेगळा न्याय, आणि तो पठाण होता, तो जिहादी होता म्हणून त्याला वेगळा न्याय. म्हणून माझं असं म्हणणं आहे की आजच्या जोडे मारो आंदोलनामध्ये सगळ्यांना जे जे शिवद्रोही आहेत त्या सगळ्यांना अगर जोडे मारले असते तर त्याला आजच्या सकाळच्या आंदोलनामधून राजकारणाचा वास आला नसता. उलट उद्धव ठाकरे ह्या सरकारला शिवद्रोही सरकार म्हणतात. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. औरंगजेब पिल्लावळ यांनी दुसऱ्यांना शिवद्रोही बोलू नये. उद्धव ठाकरेच्या मुख्यमंत्रीच्या काळात जेवढ्यांदा पाकिस्तानचे झेंडे फडकवले गेले, जेवढ्यांदा पाकिस्तान जिंदाबाद म्हटलं गेलं, अजूनपर्यंत कुठल्याच मुख्यमंत्रीच्या काळात एवढं पाकिस्तानचे झेंडे दिसलेले नव्हते. म्हणजे तो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कमी आणि उद्धव ठाकरे पाकिस्तानी एजंट म्हणून जास्त काम करत होते. सध्याची जी राजकीय उलथापालट बघितली आणि उद्धव ठाकरेंची जर भूमिका बघितली, ह्या काळामध्ये जर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जर असते तर काय वाटलं असं, कशी भूमिका राहिली असते? उद्धव ठाकरेला बाळासाहेब ठाकरे हे नाव लावायला दिलं नसतं. बाळासाहेब एक मॅड हिंदू होते, कडवट हिंदू होते. हिंदुत्वासाठी बाळासाहेब तडजोड करायचे नाही. आमचे वडील 39 वर्ष त्यांच्या जवळ राहिलेले आहेत. आणि आजचा जो काही उद्धव ठाकरे नावाचा व्यक्ती दिसतोय त्याचा आणि बाळासाहेबांच्या रक्तामध्ये काही संबंध नाही. कारण हे बाळासाहेबांचं रक्त असू शकत नाही. म्हणून आज अगर बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरेच्या ढोणावर लाथ मारून त्याला मातोश्रीच्या बाहेर काढून टाकलं असतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.